एक बार बताओ उत्तर मैं कहना चाहता हूँ कि मराठी मेरी मातृभूमि मेरी माँ है, तो उत्तर भारत मेरी मौसी है। और एक बार माँ मर गई तो चलेगा, लेकिन मौसी मरना नहीं चाहिए, क्योंकि मौसी ज्यादा प्यार करती है। तो माँ से ज्यादा प्यार आपने मुझे दिया है, यही प्यार मेरे साथियों के लिए भी बरकरार रखो, वही मैं कहूंगा और मेरे दोस्त सब खत्म कर दूंगा। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। पहिले ते शिवसेनेचे कमांडर होते, आता मला वाटतं लाचार सेनेचे कमांडर झाले। मतांच्या लाचारीसाठी केलेलं स्टेटमेंट आहे आणि या लाचारांना मराठी माणूस येणाऱ्या निवडणुकीत धडाडे शिकवेल। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षामार्फत स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उमेदवारांशी त्यांचं काम सुरू आहे। तुमच्या पक्षामार्फत असं काही सुरू आहे का? आमचं जे काय आहे ते आमचं आम्ही करू आणि योग्य वेळी तुम्हाला सांगू। संदीप, आज एका वृत्तपत्रामध्ये बातमी छापून आलेली आहे, आर्या ज्याचा एन्काउंटर करण्यात आलेला होता, तो एन्काउंटर करण्यापूर्वी पोलिसांनी दीपक केसरकर यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला होता, जेणेकरून आर्याचं त्यांच्याशी बोलणं होईल, परंतु दीपक केसरकरांनी बोलण्यास नकार दिला, असं त्या वृत्तपत्रात। मला वाटतं तो जो काय प्रकार झाला पवईमध्ये तो अतिशय संशय वाढवणारा प्रकार आहे। काय नेमकं झालं म्हणजे तो माणूस काय असा अट्टल गुन्हेगार वाटत नाही की लोकांना तो काय किडनॅप करेल किंवा काय, असं काय त्याची बॅकग्राऊंड पण नाहीये। असं असताना त्याचा एन्काउंटर झाला, मे बी पोलिसांना तो धोका वाटला म्हणून पोलिसांनी एन्काउंटर केला, मला माहित नाही काय आहे। पण या संपूर्ण प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे की खरोखर एन्काउंटर झाला का पोलिसांनी कुठल्या कारणास्तव एन्काउंटर तो दाखवला, या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे। त्याची मागणी होती की मला एकदा केसरकरांसोबत बोलणं करून द्या माझं। नाही, त्याची काय मागणी होती आणि केसरकर का बोलले नाही, केसरकरांनी त्याला 8 लाख रुपये दिले, ते का दिले स्वतःच्या पदरचे, या सगळ्या घटनाक्रमाची चौकशी झाली पाहिजे। एखादा मंत्री काही संबंध नसताना फक्त उपोषण करतो एखादा व्यक्ती म्हणून स्वतःच्या खिशातले 8 लाख देऊ शकतो का, किंवा काही आतापर्यंत किती लोकांनी उपोषण केली आणि किती लोकांना केसरकरांनी पैसे दिले, ह्यालाच का दिले? मी तेच म्हटलं नाही, सगळं संशयास्पद आहे, याची चौकशी झाली पाहिजे। काल अमित ठाकरे यांनी भेट घेतली, त्याला भरत गोगावलेंच्या कार्यकर्त्यांनी मारलं होतं, त्या ठिकाणी जर अमित ठाकरेंनी देखील इशारा दिला, काय मनसेची भूमिका पुढे राहील काय सांगा? निश्चितपणे असं आहे, गोगावले असो नाहीतर गोगल गाय असो, त्याचे पाय पोटात घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही। नावात शेट आहे आणि कामगाऱ्या भिकाऱ्यासारख्या आहेत, त्यांच्या नावात भरत शेट आणि कामगिरी भिकाऱ्यासारखी। आम्ही पोलिसांना विनंती करतो की त्यांनी आरोपींना पकडून त्यांना शिक्षा झाली पाहिजे। जर सरकारने न्याय केला, प्रशासनाने न्याय केला तर ठीक आहे, नंतर मनसेला आपल्या पद्धतीने न्याय करता येतो आणि आम्ही न्याय केलेला आहे। जर भरत शेटना माहीत नसेल तर एकदा संजय निरुपमला विचारावं, त्यांनी त्यांच्याच पक्षात आहेत ते। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।